राधे राधे. आज ना मला तुमच्या सगळ्यांच्या आधी आभार मानायचे, कारण जेव्हा मी हे यूट्यूब चालू केलं त्यावेळेला खूप मी पण अनेक व्हिडिओ बघितले, काय करायचं काय नाही. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कंटेंट महत्त्वाचा. आपण किती नटून बसतो, किती काय बोलतो, किती आतून हृदयातनं आपण जर बोललो, खरं बोललो तर लोकांना आपलं बोलणं आवडतं असं माझ्या लक्षात आलं. आणि मी म्हणून ह्या दृष्टीने हे माझे अनुभव म्हणूनच चॅनल काढला, ज्यात मला फक्त मला जे वाटतं किंवा माझे जे अनुभव आहेत ते तुम्हाला सांगायचे होते. त्याप्रमाणे खरोखरी मला खूप छान तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळतो आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आज मी ना खरंच गेले 8-10 दिवस मी जे सोशल मीडियावर इकडे तिकडे ऐकते वाचते, त्याने मन इतकं उद्विग्न झालं ना की तो विषयच मला आज काढायचा आहे. परवाची बातमी की 35 वर्षाची बायको आणि 37 वर्षाचा तो नवरा, त्यांनी नाशिक बिशिक कुठेतरी गाडीखाली जीव दिला एवढ्या तरुण वयात. नंतर काल का परवाचीच बातमी की भाऊ बहिणी चांगल्या वेल एज्युकेटेड त्यांनी जीव दिला. मी मागे एका ह्याच्यात सांगितलं की हिंजेवाडीमध्ये एका 23-24 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली. हे काय झालं, तरुण पिढी अशी का वागते हेच मला कळेनासं झालं. आणि 2 दिवसापूर्वी ते तर ऐकून तर मी माझं डोकं चालेनासं झालं. नवरा बायकोंचं भांडण झालं. त्या भांडणाच्या रागाच्या भरात त्या बाईने आपल्या 2 मुलांसकट विहिरीत जीव दिला. आणि त्यांची ते प्रेतबितं बघून तो इतका खचला नवरा की त्याने आत्महत्या केली. हे तरुण 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 मुलांचं हे काय चाललं आहे मला कळत नाही. मला खूप इतके मनोवृत्ती त्यांची इतके ते स्ट्रॉंग नसतात का मनाने. काय होतं त्यांना. आता पूर्वीसुद्धा किंवा अजूनसुद्धा आपल्याला काय प्रॉब्लेम्स नसतात, सगळे असतात. मेंटल प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, घरात प्रॉब्लेम. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. हे रामदासांनी काय उगाच लिहिलं आहे का. मग तुम्हाला सरळ आज देवांना जिथे त्रास संकट सुटली नाही तिथे आपण मानव आहोत. आणि तरुण पिढीने असं इतक्या घाईघाईने इतकं कमकुवत मनाने आपला सरळ जीव द्यायचा सुचत नाही मला. का असं होतो, काय व्हावं. मी तर ह्या सगळ्यांना जे तरुण मुली जर ऐकत असतील तर मी त्यांना कळकळीची विनंती करते, तुम्ही जर का आजूबाजूला कोणी असे तरुण बघाल की जे थोडे डिप्रेशनमध्ये आहेत किंवा त्रासात आहेत तर त्यांना काही नाही तरी सायकॅट्रिस्टकडे न्या. की सायकॅट्रिस्टकडे काय नुसते वेडे लोक, काहीतरी डोक्यात कल्पना असतं की वेडे लोक. नाही वेडे लोक जात नाही, ज्यांनी डिस्टर्ब असतात, ज्यांना असं वाटतं की आता माझ्या आयुष्यात काही नाही. मला मध्ये एक मेल पण आला होता की मला असंच वाटतं की मला आता काही जगात उरलेलं नाही. तर असं कसं म्हणतात, तरुण आज किती जन्मानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचं जरा आत्मचरित्र वगैरे वाचा, तुम्हाला कळेल त्यांच्याकडे काही नव्हतं. हे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना धड शिकायला पैसे नव्हते, खायला अन्न नव्हतं. मी मध्ये एका मुलीचं तुम्हाला उदाहरण दिलं की अक्षरशः तिला जेव्हा हे मागितलं आधार कार्ड आणखीन पॅन कार्ड, तेव्हा ती म्हणली की मला माझ्या आईवडिलांनी रस्त्यात फेकून दिलेलं, मला कुणीतरी उचलून अनाथ आश्रमात ठेवलं आणि तिथनं मी स्टेशनवर सगळं करून मी आज UPSC का MPSC परीक्षा पास झाली. मग तिने काय करावं हो. तुमच्या घरी तुमचे आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, तुमचे मित्र असतील, कोण असतील, ज्यांच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून आपलं जे दुःख आहे, आपला त्रास आहे तो तुम्ही मोकळा करू शकता ना. ह्या मुलीने कसं जगले असेल, कोणी नाही. तिने काही आपल्या जीवाचं बरं वाईट केलं असतं तरी तिच्या मागे रडायला कोणी नव्हतं. ती ज्या खंबीरपणाने उभी राहिली. तुम्हाला पाहिजे तर मला सांगा, मी तिची लिंक पाठवीन की तुम्हाला कळेल की एवढ्या कष्टातनं जर ही लोकं पुढे येतात तर तुम्ही समजा. एवढं थोडं नवरा बायकोंची भांडणं सगळ्या घरात होतात, कुठे नाही होत. आणि
संकट, त्रास, दुःख, कष्ट देवाला चुकले नाहीत. आज रामाला 14 वर्षाचा वनवास, कृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्याला त्याचे आई वडील त्याचं सगळं सोडून दुसरीकडे राहायला लागलं. मग ह्या लोकांनी देवाला जिथे चुकलं नाही तिथे आपण कोण हो हा थोडा विचार करा. जे मोठे असतील त्यांना जर का आजूबाजूला असे मुलं दिसली तर त्यांना ना म्हणजे मी तेच सांगते, नामजपाने एक जर सवय लागली ना, हा माझा अनुभव आहे. आपला जर नामजपाचा चांगल्या विचाराचा जर का आपण सवय केली ना तर आपल्या मनात वाईट विचार आले ना तरी ते पटकन आपल्या डोक्यात नामस्मरण येतं आणि आपण नामस्मरण करतो ना तर आपले ते विचार जातात. तर ज्यांच्या घरी असं वाटत असेल की आपल्या मुलांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी आईवडिलांनी घेऊन बसावं आणि त्यांना सांगावं की तुम्ही असं वागू नका. ज्यांच्या आजूबाजूला आहेत त्यांना विनंती करा की तुम्ही हे करा. आणि ना मला ना एक जरा तुम्हाला म्हणजे असं माझं डोकं नेहमी चालत असतं की हे होपोनोपोनो अतिशय उत्तमच प्रेयर आहे. त्याला काही म्हणजे हवाईची प्रेयर आहे, अतिशय लोकांना त्याचा फायदा होतो. पण शेवटी ते लोक म्हणजे इंग्लिश असल्यामुळे इंग्लिशमध्ये ते बोलले ते अगदी बरोबर आहे, त्यांच्या गॉडसाठी ते बोलले. तर मला असं वाटतं की जर का मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेत जर केलं तर जास्त भावनेने जर बोलत असू तर आपण असं बोलू शकतो ना, मला क्षमा करा, मी तुमच्यावर प्रेम करतो, आभारी आहे मी तुमचा किंवा मी तुमची, आणि मला माफ करा. हे जर का आपण मराठीत बोलू शकतो तर हे सगळं काय माहिती आहे. आपण फार क्वचित कुणाला सॉरी म्हणतो, कुणाला प्लीज मला माफ कर, हे वाक्य आपण कुठे म्हणतो. त्यामुळे आपल्या आधी स्वतःलाच तुम्ही माफ करा, आपल्या शरीराला. म्हणजे ते लोक हे जी प्रेयर आहे ती काय सांगते, समजा माझा खांदा दुखतो तो काहीतरी मी चुका केल्या, काहीतरी मी केलं म्हणून हा दुखतो ना, मग त्यावेळेला ना असं मनापासून असं छातीवर हात ठेवून म्हणायचं की मला माफ करा. म्हणजे काय, मी माझ्या निग्लेशन किंवा मी जास्त काळजी न घेतल्यामुळे हा जो त्रास होतोय त्याबद्दल शरीराला, त्याबद्दल हे शरीर आहे, मला माफ कर. असं कळलं की नाही. मी चुकलो किंवा मी चुकले, मी तुझ्यावर पण खूप प्रेम करतो आणि मला माफ कर. आणि तू मला एवढं छान शरीर दिलं, तुझ्यामुळे ह्याच्यामुळेच मी तर हात हलवू शकतो, तर मी तुझा आभारी आहे. म्हणजे आता समजा मानसिक तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही असं छातीवर हात ठेवून म्हणा की मी मनाने जर का अशी दुबळा आहे किंवा दुबळी आहे तर मला मनाला म्हणजे असं सक्षम बनव आणि मला योग्य मार्गदर्शन कर. मला माहिती आहे तूच मला, असं करून ब्रह्मांडाला आणि स्वतःला एकमेकाशी तुम्ही नातं जोडा. त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. हे माझे अनुभवाचे बोलेत. तुम्ही नक्की असा करा आणि तुम्हाला नक्की फायदा होईल. पण प्लीज असं पटकन वेडेवाकडे डिसिजन घेऊ नका. परवा तर म्हणजे डोक्यावर म्हणजे अक्षरशः बर्फ ठेवावा की काय असं मला वाटलं. 7वीच्या मुलाने आत्महत्या, तर 7वीच्या मुलांना आत्महत्या कळते. त्या मुलाचा फोटो बिटो पण आला, काहीतरी काहीतरी पैसे जरा जास्त खर्च झाले का काहीतरी झालं. इतक्या पटकन, इतकं मन कमकुवत असतं लोकांचं, मुलांना कळतं तरी का जीव द्यायचा. पण हल्ली कळायला लागले हे सगळं ऐकून. त्याच्यातनं पण हल्ली ना हे फार वाढले, कार्डियाक अरेस्ट ते तर होतं, त्याला आपण काही करू शकत नाही. लहान मुलांना, परवा एका मुलगी गेली लहान 5-7 वर्षाची. म्हणजे हल्ली ते जिम्नॅशियममध्ये जाऊन कितीतरी जणांना कार्डियाक अरेस्ट होऊन ते मरतायत. ते तर आपण वाचवू शकत नाही. पण निदान हे जे आत्महत्या करतात त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही स्वतःला सावरा. तुम्ही कुणाचीही मदत घ्या. माझी मदत घेतली तरी चालेल, मी तुम्हाला मदत करीन. आणि एक तर स्वतःला सक्षम बनवा. नका हो, हे जीव इतका हलका नाही आहे. प्लीज मी तुम्हाला तेच सांगते. आणि तुम्हाला मी विनंती करते. आणि आता मी तुमचं उरलेले 3 राशी
मी खरंच खूप गंभीर कारण नाही हे खूप वाईट जिथे तिथे चाललंय ते नाही चांगलं नाही का हो. वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ, कळलं की नाही. हे स्थिर मौन आणि स्त्री हे असतं, ते इकडची स्त्री राज असते. वृश्चिक आहे म्हणजे ही जलराशी आहे, कळलं की नाही. आणि ते जातक इंद्रियांना जर नियंत्रित करतील ना तर जितेंद्रिय होऊ शकतात, एवढी त्यांच्यात ताकद आहे. आत्मशक्ती त्यांची एकदम बळकट असते, कळलं. शरीर एकदम सुगठीत म्हणजे अतिशय योग्य मापात असतं, उत्तम असतं. मध्यम उंची असते, कुरळे केस असतात, कळलं की नाही. आणि चिकाटी दांडगे असते. एखादं काम घेतलं तर त्यांनी ते पूर्ण करावं, ते राहतच नाही पूर्ण केल्याशिवाय. आणि तीक्ष्ण बुद्धी असते, त्यामुळे हे दोन्ही जमतं. आणि त्यांना आजार असतात ते मूत्राशय, गर्भाशय, अंडाशय ह्यांचे आजार जरा जास्त असतात त्यांना. आता धनु 9वी रास आहे, त्याचा अधिपती गुरु आहे, त्यामुळे ते सकारात्मक असतात. आणि पुरुष रास आहे ही, कळलं की नाही. त्यांच्या भुवया जाड असतात, लांब नाक असतं आणि लोभच असतात, दिसायला छान असतात, गौरवपूर्ण असतात, महत्त्वाकांक्षी असतात, न डगमगणारे, कुठल्याही संकटाला दटून ते तोंड देतात, निर्भय असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. पण त्यांच्यामध्ये आजारच म्हणायचा झाला तर जरा हाडेबिडे दुखतात, हाड्यांचा वाताचा सर्दी खोकला जरा जास्त होतो, फुफ्फुसांचे आजार जास्त असतात. तर माझ्या मिस्टरांची रास धनु आहे, त्यांना खरंच जरा हाडांचा प्रॉब्लेम आहे किंवा सर्दी खोकला सतत होत असतो. दुसरी रास म्हणजे तिसरी आणि शेवटची रास म्हणजे मकर, त्यांचा शनी असतो अधिपती. तर ती चर राशी स्त्री आणि त्याचं हे पृथ्वी असतं, त्याचं तत्व थंड असते, चतुष्पाद. जातक दुर्बळ म्हणजे जरा बारीक असतो, चेहरा गोल असतो, लांब नाक, काळे केस, काळे डोळे, कळलं की नाही. आणखीन काटकसरी असतात, विचारी असतात, समंजस असतात ही लोक, कळलं. व्यापारी असतात, आणखीन इमानदार असतात मुख्य म्हणजे. आणि थोडे स्वतः म्हणजे अहंकारी असतात, कारण सगळंच त्यांचं चांगलं असतं, म्हणजे अहंकारी थोडे असतात. त्यांना आजारपण म्हणजे असं गुडघेदुखी, संधिवात, कळलं की नाही. आणि बी विटॅमिनची कमी असते. तर आज जरा हेच सगळं मला पहिला विषय जो तो खूप सांगायचा होता, म्हणून मी म्हणजे जरा तो आधी घेतला. आणि मी काय म्हणते तेच परत सांगते की तुम्हाला जे मी सांगितलं की आपण मराठीतनं बोलूया, काही हरकत नाही, कारण ते तिकडे त्यांना कशी माहिती ना. आता भगवद्गीता संस्कृतमध्ये असून किती भाषात ट्रान्सलेट झाली, वाचतातच ना त्या भाषेतनं लोक. आपण मराठीत नाही का केलेले आहेत, आपण नाही का गीताई वगैरे मराठीतच आहे की वाचतो की आपण ती. त्यामुळे असं काही नाही. ही प्रेयर मला असं वाटतं की ही प्रेयर स्वतःचा अहंकार बाजूला करण्यासाठी आहे. कारण मला क्षमा करा, कळलं की नाही, मी तुमच्यावर प्रेम करते, कळलं की नाही, नंतर मी चुकले, कळलं की नाही, आणि मी आभारी आहे. हे 4 जे वाक्य आहेत ते आपण पण फार कमी वेळा बोलतो, विचार करा. आणि ती आपल्या स्वतःलाच बोलायची आहे, तुम्हाला जाऊन कुणाचं तरी कडे जाऊन बोलायचे नाही. तर नक्की बोला, ह्यात फरक पडतो असं मला नक्की वाटतं. आणि तरुण पिढीला विनंती आहे की इतका जीव हलका करू नका. खूप मुलाचा आहे तुमचा जीव. तुमचे आई वडील, भाऊ बहीण, इतर जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना दुःख देऊन असा जीव हलक्यात घेऊन जीव देऊ नका. राधे राधे.